काट्याचीवाडी आणि बारामती इथून सुरुवात करावी अशी कल्पना आहे. बाळपण आपलं काट्याचीवाडीत जास्त केलं की बारामतीला? खरं दोन्ही गावामध्ये, पण पण ते दोन्ही गावातलं अंतरच मुळे 6 मैलाचं आहे. आणि मी काही दिवस प्राथमिक शाळेला काटेवाडीला होतो, बाकीचा सगळा कालावधी हा बारामतीत गेला. म्हणजे माध्यमिक शिक्षण संपेपर्यंत एखाद दुसरं वर्ष बाहेर जर सोडलं तर 1 वर्ष मी प्रवरानगरला होतो, तेवढं जर वर्ष सोडलं तर बाकीचा सगळा कालावधी बारामतीमध्येच गेला. पण पहिली प्राथमिक जी अवस्था असते शाळेची ती काटेवाडीला झालेली होती. आपल्या बाळपणाच्या काळामध्ये घरामध्ये तसं राजकारण आलेलं होतं आणि विशेषतः शेका पक्षाचं राजकारण बरंचसं आपल्या घरामध्ये आहे आणि आपल्या आईंची इन्व्हॉल्वमेंट पण राजकारणातली होती त्या काळामध्ये. त्याच्यात 2 भाग होते. एक स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती आणि असोसिएशन होतं ते काँग्रेसशी होतं. पण तशी माझी आई फार अशी कर्तृत्ववान स्त्री अशी होती आणि ती 1936 साली पुणे जिल्ह्यातून लोकल बोर्डाला काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेली होती. त्यावेळेला सबंध जिल्ह्याला स्त्री प्रतिनिधी म्हणून एक स्वतंत्र जागा असायची, कॉन्स्टिट्युन्सी असायची आणि त्याला ती 36 साली निवडून आली. मला वाटतं 36 ते जवळपास 52 पर्यंत ते सतत तिथं प्रतिनिधित्व करत होते. पण स्वातंत्र्याच्या नंतर 48 साली काँग्रेसमधनं एक मोठा वर्ग जो बाहेर पडला, ज्याच्यामध्ये शंकरराव मोरे, केशवराव जिधे, त्याच्याशी असोसिएशन माझ्या वडील बंधूंचं होतं. ते हयात नाहीत आत्ता, वसंतराव त्यांचं नाव, ते निष्णांत वकील होते. त्यांचं अत्यंत जवळचा संपर्क होता त्यांच्याशी आणि त्यामुळं मग त्याच्यातून शेतकरी कामगार पक्ष स्थापन झाला आणि ही सगळी मंडळी शेतकरी कामगार पक्षामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते आणि घर या सगळ्या पक्षाच्या ॲक्टिव्हिटीचं एक केंद्र होऊन गेलेलं होतं. अर्थात मीच त्याच्यामध्ये अपवाद होतो, कारण मी सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या विचाराशी संबंधित असं झालेलो होतो. वडिलांची इन्व्हॉल्वमेंट मला वाटतं राजकारणापेक्षाही सहकारी चळवळीत जास्त होते. ते राजकारणात नव्हते पण सहकारी चळवळीत होते आणि त्यांची परिस्थिती अशी होती की ते त्यावेळेला सत्यशोधक समाजामध्ये काम करणारे लोक फार मोठ्या प्रमाणावर असायचे खेड्यापाड्यामधून आणि त्यांचा संपर्क कर्मवीर भाऊराव पाटील किंवा तत्सम सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आणि शिक्षणाच्या प्रसाराच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्यांशी जवळचा होता आणि त्यामुळं ते त्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचे. आणि याशिवाय सहकारी चळवळीमध्ये प्राथमिक स्तरापासून त्यांनी अनेक वर्ष लक्ष घातलेलं होतं. घरात डाव्या विचारसरणीचं राजकारण होतं हे सगळं जरी खरं असलं तरी काट्याचीवाडी किंवा बारामती अशा ठिकाणी राहणाऱ्या एखाद्या शेतकरी कुटुंबाच्या मुलाला त्याचं स्वतःचं एक वेगळं स्वप्न असू शकतं, आपण काय व्हावं याचं. राजकारणात येण्याचीच काहीतरी स्वप्न असतील असं काही नाही. माझ्या मनात होतं लष्करामध्ये जायचं. लष्करात? हां, लष्करामध्ये जाण्याच्या संबंधीचा आणि तो मी प्रयत्नही केलेला होता, पण नंतर काही माझी जरा आयसाईट कमी पडली आणि त्यामुळं माझी प्रत्यक्षपणाने निवड झाली नाही. पण माझी इच्छा सुरुवातीच्या काळामध्ये लष्करात होती आणि सगळं जरी खरं असलं तरी अगदी लहानपणापासून या सगळ्या समाजकारण आणि राजकीय जीवन याच्याबद्दलचं मला अतिशय आकर्षण होतं. मला तर आठवतं म्हणजे 2री-3रीमध्ये सुद्धा चांगला वक्ता म्हणून मला त्यावेळेला पारितोषिकं मिळालेली आहेत. काँग्रेस पक्ष आणि त्यातला सक्रिय सहभाग ही प्रक्रिया केव्हा सुरू झाली? पण 1953, 54, 55 या कालावधीमध्ये काँग्रेस सेवादल हर्डीकरांच्या विचारानं, डॉक्टर हर्डीकरांच्या विचारानं ठिकठिकाणी भरत असत. राष्ट्र सेवादल आणि काँग्रेस सेवादल असे 2 भाग झाले आणि त्याच्यातलं काँग्रेस सेवादल हे जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये अत्यंत प्रभावीपणानं काम करत होतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी सहभागी झालेलो होतो. त्याचं आकर्षण होतं. त्यावेळेला एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असायचं, दुसऱ्या बाजूला काँग्रेस सेवादल असायचं आणि त्याच्यातून सेवादलाचा विचार हा फार मोठ्या प्रमाणात तरुणांना, मुलांनाच, तरुण कसले म्हणायचं त्यावेळेला आकर्षित करायचा. तर मी त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणानं त्याच्यात सहभागी त्या काळामध्ये झालो आणि त्यानंतर 1958 साली मी जेव्हा SSC पासून पहिल्यांदा पुण्याला शिकायला गेलो, त्या 58 सालापासून विद्यार्थी चळवळीमध्ये सहभागी झालो आणि विद्यार्थी चळवळीत काम करत असताना युथ काँग्रेसचं काम करायला लागलो. आणि मग अगदी खालपासून ते युथ काँग्रेसचं काम करत करत पुढे गेलो.
शेतकरी कुटुंबातल्या मुलांना लहानपणी फार वेगळी कामं करायला लागतात. यातली काही शेती संबंधीची कामं आपल्या वाटेला आली होती की नाही काही? असं आहे की तसं माझं घर मोठं होतं, खूप कुटुंब मोठं, बरेच जण शिकायला बाहेर होते, पण काही जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असायच्या. माझ्यावर प्रामुख्यानं 2-3 जबाबदाऱ्या असायच्या. काय? एक तर आठवड्याचा बाजार करायचा, आणि त्यानंतर शेतामध्ये ज्या काही गोष्टी पिकायच्या आणि ज्याची विक्री करण्याची गरज आहे त्याची विक्री करायची. उदाहरणार्थ आमच्या घरी त्यावेळेला केळीची बाग होती, भाजीपाला असायचा, द्राक्ष असायची, द्राक्षाची बाग होती. आता ही द्राक्ष, केळी, भाजीपाला हा मला 2 आठवड्यातनं विक्री करण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. म्हणजे बुधवारी वालचंदनगरला आठवड्याचा बाजार असायचा, त्यामुळे बैलगाडीतून हा सगळा माल घेऊन वालचंदनगरला जायचा, आणि रविवारी दौंडला बाजार असायचा. तर दौंडला सकाळच्या रेल्वेने किंवा आदल्या दिवशी रात्रीच्या रेल्वेने जाणं आणि तिथं दिवसभर विक्री करून परत येणं, हा एक कामाचा भाग माझ्यावर असायचा. आणि मोठा आताची आमची interest रेल्वे होता. आता जी दौंडची आहे, दौंड बारामती, तर स्वरूप तेच असेल त्या काळामध्ये असं मला तरी वाटतं. ती काय बदललेली नाही. ती गेल्या म्हणजे मी पाहतो तेव्हापासून ती आहे तशीच आहे. अजूनही तिला 27 मैलाला 1.5 तास लागतो, आणि ती एकच अशी ऐतिहासिक रेल्वे आहे देशामध्ये की तिचा गार्ड, त्याच्यानंतर तिकीट चेकर, त्याच्यानंतर तिकीट विक्रेता, हे सगळं काम एकच व्यक्ती करते. गिनीज बुकमध्ये बहुतेक जाईल. गिनीज बुकमध्ये जाईल बहुतेक. यशवंतराव चव्हाणांचा जो संबंध आपला आला तो बहुतेक मला कॉलेजच्या काळातच आला पहिल्यांदा. हो, तर 1960 पासून. त्यावेळेला म्हणजे आम्ही सगळेजण त्यांचे अभ्यासक होतो 1958-59 साली जवळून, पण प्रत्यक्षपणानं 1960 साली त्यांना माझ्या कॉलेजमध्ये पुण्याला निमंत्रित केलेलं होतं, आणि त्यावेळेला मला सुरुवातीला प्रास्ताविक करण्याची संधी मिळालेली होती. कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होतो मला होतं त्यावेळेला, आणि ती संधी मिळाल्यामुळे मग तो कार्यक्रम संपल्यावर माझी त्यांनी थांबून चौकशी केली. काय करतोस, कुठं असतोस, गाव कुठलं, चौकशी, युथ काँग्रेसमध्ये काम करतोस, मग आणखीन कसं काम करशील, बोलूनही घेतलं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग पुढं मला सतत प्रोत्साहनच देत आले. त्यावेळेला काही कॉलेजच्या जीवनामध्ये काही अशा त्यावेळेच्या चाललेल्या चळवळी काही त्याच्यामध्ये आपला सहभाग होता असं वाटतं? 2 गोष्टी होत्या. पुण्याला त्यावेळेला होतं तर पुण्याच्या सगळ्या कॉलेजेसच्या निवडणुका मीच करायचो, एकूण एक, आणि मीच लोक ठरवायचो आणि ते लोक सहसा निवडून यायचे. मी स्वतः 4 वर्ष तिथल्या सगळ्या निवडणुका केल्या, आणि कॉलेजच्या सगळ्या महत्त्वाच्या जागा ज्या जनरल सेक्रेटरी, ICSR वगैरे वगैरे, त्या सगळ्याला मी विक्रमी मतांनी त्यावेळेला निवडून आलेलो होतो. आणि हे सगळं करत राहायचं. आणि दुसरा माझा उद्योगच हा असायचा की खेड्यातून आलेल्या मुलांना जागा मिळवून देणे, त्यांना पुस्तकं मिळवून देणे, कुठे शिष्यवृत्त्या मिळतात त्या त्यांना मिळवून देणे, त्यांच्या क्लासेसची त्यांना एक इंग्लिश वगैरे या सगळ्या भाषेच्या संबंधीचं एक न्यूनगंड किंवा भीती अशी असायची, तर ती घालवण्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी काही काँग्रेस हाऊसवर कोर्सेस चालवणं, क्लासेस घेणं. आता हे सगळं ऐकताना मला फार असं वाटतं की हे आता तुम्ही सांगतात त्यावेळेला खरं म्हणजे कोणी असं काही ठरवून काय अभ्यासक्रम की कसं शिबिरे असावीत, काय असावीत काँग्रेसच्या बाबतीत, असं जे अलीकडे खूप बोललं जातं, म्हणजे विशेषतः तळागाळातली मुवमेंट ही काँग्रेसची हरवली असं सारखं म्हटलं जातं. आणि सगळी मंडळी दिल्लीपासून सगळं म्हणत असतात की हो खालचं केडर जे आहे आता काम करत नाही. पण आपण जे सांगतो त्याप्रमाणे मला असं वाटतं की आतूनच कुठून तरी ती या गोष्टीबद्दल एक इच्छा असायला लागते, प्रेरणा असायला लागते. सगळं त्याला स्वतःलाच त्याची आवड लागते ना, हे सगळं करत राहावं, ह्याची आवड त्याला आपल्याला स्वतःलाच लागते, आणि ती उपजत असून ती नंतर आपण वाढवली पाहिजे जर आपल्याला त्या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा जायचं असेल. म्हणजे आता मला असं आहे की मी त्यावेळेला जेव्हा काम करत होतो, विशेषतः कॉलेजच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांच्यामध्ये, किती तर मुलं माझ्याबरोबरची त्यावेळेला मी समाजकारणामध्ये प्रोत्साहित केली. आज माझ्या मतदारसंघामध्ये मी जिथून निवडणूक लढवतो की माझं सगळी महत्त्वाची कामगिरी करणारे बरेचसे लोक माझ्याबरोबरच्या कॉलेजमध्ये होते. पण आता एक मला असं नेहमी असं वाटतं की महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीविषयी आपण जेव्हा बोलतो किंवा समतेविषयी बोलतो की ज्यांनी विषमतेविरुद्ध धडा खूप दिला, असं करत असताना कधी कधी एक दुसरी पण शक्ती असते की ती प्रतिगामी शक्ती असते, आणि त्यांना हे शब्द सगळे फॅशनेबल वाटतात, हे निरर्थक वाटतात. तेव्हा मला असं वाटतं की ज्यांना पूर्वमी म्हणून काही आज धोरण स्वीकारायचं त्यांची जबाबदारी जास्त आहे. तेव्हा महात्मा फुलेंचा जर काही याच्यामध्ये आपल्याला सहभाग विचारांचा करायचा असेल किंवा डॉक्टर आंबेडकरांचा करायचा असेल तर जबाबदारी जास्त आहे ती. त्याबाबतीत आपले काय विचार? नाही, केव्हाही त्याची जबाबदारी जास्त. आणि खरं सांगायचं म्हणजे आजचे प्रश्न जर समाजातले जे प्रश्न आहेत ते जर घालवायचे असतील तर तो फुल्यांचा विचारच खरा मजबूत केला पाहिजे, आणि तो सगळ्या माध्यमातून केला पाहिजे. म्हणजे मला आठवतं की आम्ही सेकंडरी स्कूलमध्ये शाळेमध्ये होतो त्यावेळेला आम्ही लोक मेळ्यात काम करायचो,
त्यावेळेला मेळे असायचे की त्याच्यामध्ये, आणि त्या मेळ्यातून समतेचा विचार सांगणं, आधुनिक विज्ञानाचा विचार करणं, सतीच्या विरोधी बोलणं, केशवपनाच्या विरोधी बोलणं, स्त्रियांना समान संधी आणि शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजेत, दलितांना शिक्षण मिळालं पाहिजे, हा ज्ञान हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो काही कुणाची मक्तेदारी नाही, हे सगळं त्याच्यातून अत्यंत प्रभावीपणानं पोवाड्यातून, गीतातून, संगीतातून किंवा काही संवाद असायचे त्याच्यातून फार उत्तम रीतीने मांडलं जायचं. आम्ही सगळे त्याच्यात काम करणारेच असल्यामुळे आमच्यावर ते अधिक त्याचा परिणाम व्हायचा आणि आम्ही ते सतत मांडत राहायचो. मला असं वाटतं की आज सुद्धा त्याचा फार मोठा प्रसार करण्याची अतिशय गरज आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने एक वाक्यता समाजामध्ये जर निर्माण करायची असेल तर याला महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार फार मोठा आहे, किंवा नंतरच्या अलीकडच्या काळामध्ये आंबेडकर असतील किंवा महात्मा गांधी असतील यांचा विचार अतिशय महत्त्वाचा होता. आणि त्यांनी नुसतंच मांडलं असं नाही, त्यांनी संघर्ष केला समाजाशी आणि त्या संघर्षाला त्यांनी जोड दिली तिथल्या सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नाच्या सोडवणुकीच्या कार्यक्रमाची. आणि याशिवाय त्यांनी आणखीन एक गोष्ट केली की त्याला जोड आणखीन कशाची दिली असेल तर विज्ञानावर आधारित अशा प्रकारच्या विचाराची. हा जो विज्ञानाचा दृष्टिकोन आहे तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला. त्यांनी नुसतंच कोणावर तरी आकसाने टीका केली अशी नाही, समतेचा प्रश्न मांडला, विज्ञानाचा आग्रह मांडला, आत्मविश्वास वाढवला आणि वाईट प्रवृत्ती ज्या होत्या त्याच्याविरुद्ध प्रहार त्यांनी केले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम त्या काळच्या पिढीवर निश्चितपणाने झाला होता. आज ते काम अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे, विशेषतः नव्या पिढीच्या मध्ये. सिद्धांत म्हणून हे सगळं ठीक आहे, परंतु जी शाळेतली मुलं आहेत आता त्यांना याच्यातलं काही जर विशेष जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणून नेहमीच्या अभ्यासक्रमापेक्षा याचं काही अवांतर वाचन असं जर असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त परिणामकारक होईल सगळं. हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शाळेमध्ये हे सगळे धडे असतात. अभ्यासक्रम जर आपण बारकाईनं बघितला, सगळी पाठ्यपुस्तकं बघितली तर हे सगळं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. पण हे नुसतं मांडून तिथं चालणार नाही, तिथं ज्याच्यावर शिकवायची जबाबदारी आहे तो किती वैचारिकदृष्ट्या याच्यामध्ये स्पष्ट आहे हे खरं महत्त्वाचं कारण आहे. आणि मोठ्या आत्ता हा जो सुविद्य वर्ग, सगळा जो अध्यापक वर्ग झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक लोक प्रामाणिक आहेत, ते प्रामाणिकपणे काम करतात. पण असाही वर्ग एक आपल्याला ऐकायला मिळतो की तो नेमक्या या परिवर्तनाच्या विचाराच्या सक्त विरोधी आहे आणि तो अतिशय विसंगत परिवर्तनाच्या विचाराशी, समतेला विरोध करणारा, विषमतेचा अप्रत्यक्षपणानं पुरस्कार करणारा विचारच नव्या संस्कारक्षम वयामध्ये त्यांच्यासमोर मांडत असतो. मला वाटतं की धर्म, जात या बाबतीत तरी राजकारणातल्या प्रत्येक माणसानं हे आता निश्चित केलं पाहिजे की बाबा धर्म म्हणजे काय, निधर्मी म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, हे स्पष्ट झालं पाहिजे. नाही, याच्यामध्ये काही कोणी धर्म पाळू नका असं म्हणत नाही. म्हणजे की आज सुद्धा आपल्या घटनेनं किंवा आपण जे सूत्र देशामध्ये मान्य केलेलं आहे निधर्मी म्हणायचं, याचा अर्थ धर्मावर कोणी विश्वास ठेवू नका किंवा धर्म पाळू नका. येस, प्रत्येकाला आपला धर्म आहे, त्या धर्माचं तत्वज्ञान त्याला आचरण करण्याचा अधिकार आहे, त्या धर्माच्या संबंधीचा आदर, अभिमान हा निश्चित ठेवण्याचा अधिकार आहे. पण हे सगळं करत असताना तो दुसऱ्याला सुद्धा अधिकार आहे, अन्य धर्मीयाला, हे मान्यता त्यांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. आणि ती मान्यता देण्याची भूमिका ज्या वेळेला नाकारली जाते त्यावेळेला संघर्ष सुरू होतो. आणि तो संघर्ष करण्याचा प्रयत्न आज काही लोक करत आहेत, ते मोठा अडचणीचं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये विशेषतः तरुण पिढी याच्यामध्ये सहभागी होते, हे जास्त चिंतेचं आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आज शिक्षणामध्ये त्याला समतेचा आणि एकतेचा विचार सांगणारा अभ्यासक्रमात फार मोठा भाग असला तरी तो विचार त्याला उत्तम रीतीने समजून सांगण्याची दृष्टी असलेला अध्यापक वर्ग हा अधिक आम्हाला मोठा निर्माण केला पाहिजे. माझ्याकडे तक्रारी करतात लोक की मला तर एके ठिकाणी काही एक विद्यार्थ्यांच्या संघटनेने एका शहरातल्या शाळेची पाहणी केली. त्यांना काय आढळलं त्याच्यामध्ये, त्यांना असं आढळलं की महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्या विषयाचा धडा हा शाळेत त्यांचे कुणी शिक्षक शिकवतच नाहीत बऱ्याचशा शाळेत. एवढंच नाही तर आणखीन तो जर विद्यार्थ्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावं वाटत असेल तर सोपा उपाय आहे की वार्षिक परीक्षा जी शाळेची असते त्याच्यात या 2 विषयावर काही प्रश्न विचारायचे नाहीत. बरं, सध्या मुलांचं सगळं तत्वज्ञान प्रश्न कशाचे येणार आहेत त्याच्यावर आधारित आपली तयारी करत राहणे. आता जर फुल्यांच्यावर जर प्रश्नच विचारणार म्हटलं तर कोण फुले वाचतो त्याच्यामध्ये, त्यांना त्याचं महत्त्वच वाटत. म्हणून हा जो एक वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या विचाराला आणि प्रचाराला विरोध करण्याच्या संबंधीचं काम मोक्याच्या जागी बसून काही घटकांच्याकडून केलं जातं. माझ्या मते हा खरा प्रश्न आज नव्या पिढीच्या मध्ये संस्कार निर्माण करायला विरोध करणार नाही. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचं पर्यंत जे काय आहे ते ठीक आहे, परंतु आता जर आपण आजचा तरुण जर विचारात घेतला तर असं लक्षात येतं की आजचा तरुण कुठल्याही धर्माचा असो, तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल किंवा अन्य धर्मी असेल, तो त्याच्या इतिहासातल्या अतिशय वैभवाच्या काळामध्ये रमलेला दिसतो.
त्याच वैभवात तो रमलेला आहे. आणि याला कदाचित कारण असं असण्याची शक्यता आहे का की बेकारी किंवा महागाई या सगळ्या प्रकारामध्ये ते संस्कार हे काही जबाबदार असू शकत नाहीत. मग संस्कार जबाबदार आहेत की ही बाकीची जी सामाजिक स्थिती आहे ती त्याच्या या निराशेला जबाबदार आहे? ती निराशा निश्चित आहे. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट किंवा या प्रश्नाच्यामुळे मोकळेपणामुळं हे असल्या बाकीच्या गोष्टीच्याकडे थोडंसं अधिक विचार केला जातो, म्हणून त्याला त्या काही धोरणं ठरवून त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आपल्याला आपल्या देशामध्ये शोधावीच लागणार आहे. पण हे निवड त्याच्यामुळेच असं नाही, ते इतिहासामध्ये रमले असते तरी सुद्धा मला काही त्याची फारशी चिंता वाटली नाही. त्यातली शास्त्रीय दृष्टी म्हणत नाही मी, त्यासाठी संशोधनातली शास्त्रीय दृष्टी असणं वेगळं आणि केवळ भावनाप्रधान असणं हवं. नाही, त्यात भावनाप्रधान आणि त्यातलं इतिहासाचं चित्र जे चमत्कारिक पद्धतीने रंगवलेलं आहे त्याचं आकर्षण त्याच्यामध्ये निश्चितपणे. आता शिवाजी महाराजांच्याबद्दलचा अभिमान सगळ्याला काही त्याच्यामध्ये गैरवाजू नाही. पण शिवाजी महाराजांनी राज्य करत असताना मग नात्याचा आणि गोत्याचा आणि जातीचा माणूस जर मूलभूत विचारापासून दूर जातो म्हटल्यानंतर त्याला स्पेअर त्यांनी कधी केलेलं नव्हतं. आणि मग तो अन्य धर्मीयाचा सुद्धा असेल आणि तो राज्याच्या हिताच्या जपणुकीच्या संदर्भात प्रामाणिकपणाने कर्तव्य पार पडत असेल तर त्याला त्यांनी त्याचा पुरस्कार केला होता, त्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला होता. आता हे जर खाली प्रस्तुत झालं आणि याच्यासाठी आकर्षण तरुण पिढीच्यात वाढलं तर कुणाची काही तक्रार असण्याचं कारण नाही. पण ते थोडंसं कमी होतं असं दिसतं. तर मग शासनातली जी मंडळी आहेत त्यांनी आपल्या भूमिका यावरती स्पष्ट करायला. उदाहरणार्थ आता शासनाकडून पूजा होते, इतकंच नव्हे तर काही वेळेला शासनाकडून पूजा होते त्यावेळेला त्या धर्मातले लोक जाऊन पूजा करतात, परंतु काही वेळेला इतर धर्मीय जाऊन दर्ग्यात जातात, दर्ग्याला सुद्धा जाऊ शकतात, गुरुद्वाराला जातात. हे सगळं जे होतं की इतर धर्मियांच्या सगळ्या समारंभांना जाणं, याच्यातला हेतू लोकांना कळत नाही. मला असं वाटतं कधी कधी लोक संभ्रमात जातात. त्याच्याबद्दल आपली स्पष्ट भूमिका. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तसं आहे की म्हणजे कुणाला तरी प्रत्येक धर्माला किंवा त्या धर्मातल्या काही गोष्टींना प्रत्येकाचा विरोधच असला पाहिजे असं काही समजायचं काही कारण नाही. आणि सरकारमध्ये सहभागी झालेली माणसं आहेत ती कुठल्या जातीची धर्माची विशेषता असणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्या धर्माच्या जर कामाला तो गेला तर त्याच्यामध्ये काही गैरवाजवी नाही. प्रश्न असा आहे की तो त्या धर्माच्या कामाला जात असताना अन्य धर्मियांच्या बाबतीत आपल्या पदाचा आणि सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर जर करायला लागला तर ते चुकीचं आहे. आता खूप वेळेला असं होतं की आता लोक मला म्हणतात की तुम्ही पंढरपूरला का जाता? हो, तर जातो. असं आहे की त्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय वर्षानुवर्ष लक्षावधी लोक जात पात धर्म सगळं विसरून त्या ठिकाणी त्या तुकारामाचा विचार घेऊन तिथे एकत्रपणाने येतात. आणि ते असं आहे की ज्ञानदेवानी किंवा तुकारामांनी नुसती श्रद्धा सांगितली नाही, त्यांनी त्याच्यात परत समतेचा विचार सांगितलेला आहे. आणि तो सांगितला म्हणून ज्ञानेश्वराला सुद्धा त्या काळामध्ये संघर्ष करायला लागला. त्याच्या अन्य ज्ञाती बांधवांनी त्यांना वाळीतच टाकलेलं होतं. त्यांनी त्यांच्याशी संघर्ष केला. या लहान वयामध्ये त्यांनी भूमिका विश्वधर्माची जी मांडली ती काही कुणाला त्यावेळेला पसंत होती असं नाही, पण त्यामुळं ती भूमिका प्रभावीपणानं मांडणारा कुणीतरी ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम आणि त्यांनी सुरू केलेला हा वारकरी संप्रदाय याच्यामध्ये या सगळ्या एकंदर प्रयत्नात निश्चितपणानं एक समतेचा विचार मांडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरुवातीपासून केला गेलेला आहे आणि तो आजही वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातो. त्यामुळं पुरस्कार करूया आपण त्याच्यामध्ये सहभागी आपण होऊया. त्याच्यासाठी मग तो जर सगळा वारकरी संप्रदाय पंढरीला जात असेल तर पंढरीला गेलं तर काही बिघडलेलं नाही. त्याच्यामध्ये अवडंबर करू नका, परंतु कोणाही त्या विचाराच्यासाठी सद्भावनेनं भाविकपणानं जर सहभागी झाला तर मला काही त्याच्यामध्ये फारसं चुकीचं वाटत नाही. मग ते मंदिर असो, मस्जिद असो, चर्च असो, नाही तर गुरुद्वारा असो. गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्या देशापुढे जे काही प्रश्न आहेत, प्रांतवाद आहेत, भाषावाद आहेत, आसाम, काश्मीर आणि पंजाबसारखे प्रश्न आहेत, हे सगळे ज्वलंत प्रश्न आहेत. महागाई आहे, बेकारी आहे, दारिद्र्य, हे सगळं असताना सुद्धा धर्म, म्हणजे माझ्या मते धर्म हा तर नॉन इश्यू आहे, हा काय प्रामुख्याने आज महत्त्वाचा इश्यू होऊ शकत नाही. अशा वेळेला मला असं वाटतं राजकीय पक्षांनी आपली धर्माबद्दलची एक भूमिका ठामपणे मांडायलाच पाहिजे. आज धर्माच्या नावाने जर आकस वाढवण्याच्या बद्दलचा प्रयत्न होत असेल आणि ते प्रयत्न करण्याच्यासाठी राजकीय पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत असतील किंवा उद्याच्याला मतांच्या राजकारणाच्यासाठी त्या भूमिकेचा स्वीकार करत असतील तर घटनेनं आणि सुप्रीम कोर्टाने आपलं हायकोर्टाचे काही निर्णय लक्षामध्ये घेऊन त्याला कुठंतरी बंदी आहे हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. ते आणखीन स्पष्ट केलं पाहिजे, कारण तो प्रत्येकाचा अधिकार आहे हे मान्य आहे, पण त्या अधिकाराचा गैरवापर उद्याच्याला काही लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्यासाठी त्या लोकांच्यातली ही भावना उत्तेजित करून त्यांचा पाठिंबा मतांच्या रूपाने मिळवणं आणि त्यासाठी धर्माचा वापर करणं
हे अतिशय चुकीचं आहे, गैरवाजवी आहे. ते होता कामा नये. ते जर व्हायचं असेल तर मला असं वाटतं की देशात हा विचार करण्याची वेळ आलेली आहे की राजकारण आणि धर्मकारण याचं जी जवळीक होण्याची एक परिस्थिती दिवसेंदिवस दिसायला लागलेली आहे, ती घातक आहे. ती बाजूला झाली पाहिजे. येस, राजकारण, तुमची भूमिका, तुमचा कार्यक्रम, तुमचा विचार जरूर त्या पद्धतीने जाऊ शकतात. धर्म हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्याचा तो व्यक्तिगत प्रश्न त्यांनी जरूर त्या पद्धतीने त्याला आवडेल त्या पद्धतीने, त्याला मान्य असेल त्या पद्धतीने तो त्यांनी पार पाडावा. परंतु हे जर दोघांचं गल्लत जर केली की दोघं एकत्र केले आणि त्याचा परस्परांच्यासाठी वापर करून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्यासारख्या देशाला ते परवडणार. म्हणजे पुन्हा यशवंतरावांच्याशी आपलं बोललं पाहिजे की महाराष्ट्रात सगळा पुढचा आधुनिक महाराष्ट्र जो काही घडवायचा याची एक दृष्टी त्यांनी जी ठेवली आहे आणि काही काळ मुख्यमंत्रीपद साकारल्याने एक काही स्वप्न त्यांनी जी बाळगली होती. आज आपण हे सगळं मागे वळून जेव्हा पाहता त्यांच्या विचाराकडे किंवा त्यांनी जे काही भूमिका मांडल्या होती त्याविषयी आपल्याला काय वाटतं? नाही, त्यांनी फार व्यापकच विचार केलेला होता. त्यांनी एक तर त्यांच्यापुढे पहिल्या प्रथम सगळ्यात त्यांनी विचार केला तो राष्ट्र म्हणून, आणि त्यांची जी भूमिका त्यावेळेला होती 1957 साली 1956 साली, त्याच्याखाली त्यांना जोड्याचे मारसुद्धा सहन करावे लागले, काळे झेंडे ठिकठिकाणी आले. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रापेक्षा राष्ट्र मोठं आहे. ही भूमिका त्यांनी मांडलेली होती आणि राष्ट्राची भूमिका त्यांनी मांडलेली होती. नेहरू हे राष्ट्रीय पुरुष आहेत म्हणून त्यांचं मोठेपण सुद्धा त्यांनी जाहीरपणाने मांडलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना भारतवर्ष, हिंदुस्थान याच्या संबंधी अतिशय व्यापक भूमिका महाराष्ट्राने नेहमी घेतली पाहिजे हा दृष्टिकोन त्यांनी प्रामुख्याने मांडला. आणि ती भूमिका मांडण्याच्या बाबतीत त्यांनी जी पावलं टाकली त्याच्यामध्ये सुद्धा वैचारिक व्यापकता होती. त्याच्यामध्ये सुद्धा ही जात पात धर्म आणि संकुचित हा जो विचार आहे त्याला तिलांजली देण्याच्या बद्दलचा तो विचार होता. त्यामुळे ते त्यांनी फार अतिशय, म्हणून महाराष्ट्राला त्यांनी नेहमी राष्ट्रीय मुख्य प्रवाहामध्ये नेण्याच्या दृष्टीनं त्यांनी फार मोठी कामगिरी केलेली होती. एक त्याबरोबर मग समाजातला जो उपेक्षित वर्ग असेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल कसा, त्याला सुसंधी कशी प्राप्त होईल याच्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. मग ते त्यांच्या काळामध्ये 1200च्या आतल्या उत्पन्नाला शिक्षण फुकट, हे कशासाठी. त्यामुळे ही पिढी सगळी शिकली. टीका झाली त्यांच्यावर की तुम्ही बेकारांचे तांडे तुम्ही कराल, पण त्यांनी सांगितलं की बेकारांचे तांडे होतील, पण त्या अशिक्षित बेकारांच्या पेक्षा सुशिक्षित बेकार हा कदाचित उद्याच्या योग्य दिशेला समाजाला सुद्धा न्याय लावेल किंवा राजकीय नेत्यांना सुद्धा न्यावं लागेल. म्हणून त्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रचार केला आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी केली. हा त्यांचा दृष्टिकोन. त्याबरोबर आर्थिक परिवर्तनाच्यासाठी सहकाराच्या मार्गाचा स्वीकार करून आपण ह्या सामुदायिक जनतेच्यातली जी सामुदायिक शक्ती आहे तिची जाण करून देण्याचं काम सुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर केलं. आणि सबंध सहकारी चळवळ सगळ्या देशामध्ये महाराष्ट्रातली प्रभावी ठरण्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकली. त्याच्यातही विचार होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची भूमिका ही पक्की होती, त्यांचा सामान्यावर फार विश्वास होता. आणि म्हणून सामान्य माणसाला अधिकार असला पाहिजे, सत्तेचं खऱ्या अर्थानं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, हे सूत्र त्यांनी जे मांडलं पंचायत राज्यातून जिल्हा परिषदेतून, त्याच्यामध्ये सुद्धा सत्ता केंद्रित झालेली ही चुकीच्या रस्त्याला जाते असं त्यांचं म्हणणं असायचं नेहमी. कदाचित ती भ्रष्टही होते, कदाचित त्याचा गैरवापरही फार मोठ्या प्रमाणात होते आणि ती मर्यादित घटकालाच कदाचित त्याचा बेनिफिट म्हणून सत्ता ही विकेंद्रित झाली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये भूमिका मांडली. त्याचा उपयोग महाराष्ट्राला निश्चितपणानं झालेला आहे. महाराष्ट्राचं जे वेगळंपणाच आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामध्ये त्यांचं असो किंवा SM जोशींनी, त्याच नावाकडे मी आता येणार होतो. उदाहरणार्थ ते SM जोशी विरोधी पक्षाचे नेते, हे सत्ताधारी पक्षाचे नेते. परंतु राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नाच्या संदर्भातला ज्या वेळेला विचार त्यांच्या नजरेसमोर येतात त्यावेळेला त्या दोघांची भूमिका या प्रश्नावर कोणत्या पद्धतीने जायचं त्या मार्गाच्या संबंधीचे मतभेद असतील, परंतु वैचारिक स्पष्टता फार उत्तम प्रकारची होती. मला असं वाटतं की त्याचं एक त्या सगळ्या प्रयत्नाचे परिणाम महाराष्ट्राच्या जनमानसावर अतिशय चांगल्या पद्धतीनं झाले. एक प्रश्न असा आहे की 72 ते 80 आपण सत्तेत होतात, मधल्या काळात आपण विरोधात होतात, पुन्हा आपण सत्तेत आलात. तर सत्तेत असणं आणि सत्तेच्या बाहेर असणं म्हणजे विरोधात असणं, या दोन्ही ज्या मानसिक अवस्था असतात, काय वाटतं आपल्याला? याचं एक इंट्रोस्पेक्शन स्वतःशी काहीतरी मला काही त्याच्यात काय फारसा फरक वाटत नाही. त्याच्याकडे शेवटी तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, कुठल्याही प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर. मी खरं सांगू का, मी विरोधी पक्षनेता म्हणून जे काम केलं महाराष्ट्रात किंवा त्यावेळेला फिरतो त्याच्यात म्हणजे आय वॉज रिअली एन्जॉईंग दॅट सिच्युएशन. एक तर फिरायचा नाद आहे, महाराष्ट्रात माणसांना भेटायचा आवड आहे. मुक्तपणानं फिरता येत होतं, मुक्तपणानं लोकांना भेटता येतो, काही कामाचं बंधन नव्हतं, डोक्यावर जबाबदारी नसते.
मोकळेपणाने काही बोला असं नव्हे, पण जर आपण काही बोललो की एखादी भूमिका घेतली तर ती भूमिका कृतीमध्ये आणण्याच्यासाठी ताबडतोब आपल्या शरीरावर काही जबाबदारी आहे, अशी काही परिस्थिती नाही. पण मला असं वाटतं की त्या काळात मला खूप पाहता आलं आणि शिकता आलं. कारण मी विरोधी पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये ज्या कालावधीमध्ये करत होतो त्यावेळेला प्रामुख्यानं प्रशासनामध्ये असताना जी धोरणं आपण आखलेली आहेत ती खालपर्यंत कशी पोहोचलेली आहेत तिची पाहणी करण्याच्या संबंधीची संधी या विरोधी पक्षाच्या नेतृत्व करण्याच्या काळामध्ये मी प्रामुख्याने घेतलेली होती. फिरत राहिलो, सगळा प्रश्न अधिक समजून घेत राहिलो. आणि मला एक गोष्ट मान्य केली पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांनी, मला मी सत्तेत होतो, राज्याचा मुख्यमंत्री होतो किंवा विरोधी पक्षाचा नेता होतो, त्यांनी मला जी लोकांच्याकडून जी तुम्हाला पाठपुरावा होतो किंवा ट्रीटमेंट मिळते याच्यात मला कधी फरक जाणवलेला आहे. विरोधी पक्षाचा नेता असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने मला तेवढंच प्रेम दिलं, तितकाच माझा पाठपुरावा केला, तितकंच मला महत्त्व दिलं, जे आजही मला ते मिळतंय. आणि त्याच्यात महाराष्ट्रातल्या लोकांचा तो मोठेपणा आहे. नाही, पण थोडंसं विरोधात असण्याचा सत्तेत आल्यानंतरचा काही फायदा वगैरे आहे की असं? विरोधात असल्याच्यामुळे सत्तेत आल्यानंतर मग अनेक गोष्टीच्या संदर्भातली आपण जी धोरणं ठरवलेली आहेत आणि त्या धोरणामध्ये काही कमतरता आहे हे सत्तेत असल्यानंतर खूपदा जाणवत नाही. कारण तुमच्यापुढे जे साधारणतः सगळे विचार, कार्यक्रम, अभिप्राय सगळे जे येत असतात ते एका विशिष्ट चौकटीतनं येत असतात, एका विशिष्ट यंत्रणेतनं येत असतात आणि त्याला फार बाहेरचे कंगोरे त्याला आहेत याची जाण खूप वेळेला होत नाही. पण विरोधकातून या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला तेही पिक्चर माहीत असतं फील्डवरच्या माणसाचं, तुमचं धोरणही माहीत असतं आणि ते धोरणाच्या बाबतीत अंमलबजावणीच्यातले जे काही वीक लिंक्स आहेत तेही तुम्हाला समजून घेता येतात आणि मग त्या प्रशासनामध्ये आल्यानंतर दुरुस्त करण्याच्या संबंधीची आग्रही भूमिका तुम्हाला घेता येते. ती घेण्याचं धाडस तुम्ही दाखवलं तर त्याची उपयुक्तता राज्याला आणि समाजाला निश्चितपणानं होते. आणि मला स्वतःला असं वाटतं की हे दोन्ही काळ माझ्या दृष्टीने अतिशय चांगले आणि मला इथं काही करण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त. एक प्रकारचा असं एक तटस्थपणा मनात येतो का वेगळं त्यामुळे की इकडे असण्याचा तिकडे असण्याचं असं आपलं? नाही, असं आहे की तटस्थ राहून चालणारच नाही. याच्यामध्ये तुमची भूमिका स्पष्टच असली पाहिजे. ती भूमिका काही विचाराचा पुरस्कार करणारी ही असलीच पाहिजे. त्याच्यात तटस्थतेची भूमिका घेतात. तटस्थपणा एवढाच किंवा म्हणजे आपण राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या विचाराशी विसंगत भूमिका घेणारे किंवा आपल्या विरोधी भूमिका घेणारे यांच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन बदलतो या दोन्हीच्या गोष्टीवर. आणि त्यामुळे म्हणजे मला त्याचं काही वाटत नाही. माझे सगळ्या पक्षात मित्र आहेत आणि मनापासून मला असं वाटतं की आपण हे संबंध ठेवले पाहिजे. ठीक आहे, राजकारणाच्या धोरणात आपण भांडू, विधानसभेला भांडू, निवडणुकीच्या राजकारणामध्ये एकमेकाच्या समोर भक्कमपणानं भांडू, आपण एकमेकाला जे काही बोलायचं असेल ते आपल्या आपल्या पद्धतीनं बोलू. परंतु याचा अर्थ व्यक्तिगत दुस्वास नव्हे. हे या सगळ्या काळात मला आणखीन अधिक जवळ मिळालं आणि मी त्याचं आचरण करतो. त्याचे गैरसमज होतात. कालच्या वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं, पुण्यामध्ये व्ही पी सिंगांना मी जाऊन भेटलो, त्या पाठीमागे काहीतरी अर्थ होता. साधी गोष्ट आहे की पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये मी उतरायला काही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेला. तिथं गेल्यानंतर मला कळलं की शेजारच्या सूटमध्ये विश्वनाथ प्रताप सिंग माजी प्रधानमंत्री देशाचे आलेले आहेत, आपल्या राज्यात आलेत. मी राज्याचा प्रमुख आहे, एक माजी पंतप्रधान आहेत, एका पक्षाचे नेते. एवढी सभ्यता आपण दाखवायची नाही, एवढा सुसंस्कृतपणा महाराष्ट्रात आपण सोडून द्यायचा. मी कटाक्षाने जाऊन त्यांची चौकशी करणं की काही आपल्याला काही कमतरता आहे का, आपली काळजी या ठिकाणी माझ्या सगळ्या लोकांनी व्यवस्थित घेतलेली आहे का नाही हे पाहणं मला असं वाटतं माझं काम आहे आणि हे केलं पाहिजे. आणि एवढी ही सभ्यता जर आपण ठेवली नाही तर त्या समाजकारणाला राजकारणाला कवडीचा अर्थ नाही. आणि म्हणून अनेक पक्षामध्ये आता चंद्रशेखरांच्या बाबतीत बोलतात, मागं असं झालं होतं एस एम जोशींचा मृत्यू झाला त्या दिवशी चंद्रशेखरांना घेऊन मी कुठेतरी बाहेर गेलो जेवायला. आणि खरं आहे तर त्याची बरीच वृत्तपत्रामध्ये उलटसुलट चर्चा त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात झाली होती, कॉन्ट्रोवर्सी झाली. प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये देशातले एक विरोधी पक्षाचे किंवा एका पक्षाचे प्रमुख ग्रस्त आल्याच्या नंतर आणि ते अशा प्रसंगी आलेले की ज्यावेळी त्यांच्याकडे कोणी जेवणाला सुद्धा बघायला वेळ नाही, त्यावेळेला मला असं वाटतं की आपली ही जबाबदारी आहे की ह्या पाहुण्याला येऊन त्याची ही काही किमान व्यवस्था करण्याच्या बद्दलची देखभाल करण्याची जबाबदारी आपण पाळली पाहिजे. आणि ही पाळणं याचा अर्थ याच्यात काहीतरी डावपेच आहे हा जो समज वृत्तपत्रातून सुद्धा केला जातो, याचा अर्थ एकच आहे की फारच लहानपण आपल्याला या वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातल्या आमच्या जाणकारांच्या मध्ये यायला लागलेलं आहे आणि एवढं वागून चालत नाही. प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत कधी पॉलिटिकिंग आहे असं आपल्याला काहीतरी एक सेन्स येतो.
आणि ते मी त्या बाबतीत भाग्यवान आहे, कारण माझे कुठल्या ॲक्शनच्या संबंधी त्याच्यात काहीतरी अर्थ असला पाहिजे असा म्हणणारा वर्ग बराच आहे आणि मी तो एन्जॉय करत असतो. लोकशाहीतला आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे वर्तमानपत्र आहे. तर आपली वर्तमानपत्र ही निर्भीडपणे लिहितात का? काही लिहितात, तर ती लिहितात का? आणि काही वर्तमानपत्र ही त्यांच्या मालकांच्यातली बाहुली असतात असं म्हणलं जातं. आपल्याला काय वाटतं की पत्रकारिता आणि त्याची आचारसंहिता ही कुठपर्यंत असावी? त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आहेत. एक तर पहिल्यांदा असं आहे की पत्रकारितेचं एक स्थान लोकशाहीमध्ये महत्त्वाचं असलं पाहिजे आणि ते आहे, हा तो माझ्या मते चर्चेचाच विषय होऊ शकत नाही, कारण ते आहेच आणि ते असलं पाहिजे. प्रश्न असा आहे की की ही एक चर्चा मोठ्या प्रमाणावर होती की भांडवलदारी वृत्तपत्र, त्याचे मालक आणि त्याचा परिणाम वृत्तपत्राच्या धोरणावर कितपत होतो. काही बाबतीत होतो, नाही असं नाही, परंतु सर्वसाधारणपणानं मला हे स्वतःला जाणवत नाही. आणि तिथं लिहिणाऱ्या लेखणी ज्याच्या हातामध्ये आहे तो अनेक वृत्तपत्रातून कदाचित त्या वृत्तपत्राच्या जो काही समूह असेल मालकांचा, त्यांच्या वैयक्तिक संबंधाच्या पेक्षा सुद्धा वेगळ्या प्रकारचं लिखाण करतात. मग मला शेकडो उदाहरणं दाखवता येतील की म्हणजे कितीतरी वृत्तपत्रामध्ये राज्यामध्ये असं आहे की ठीक आहे, आता टाइम्स ऑफ इंडियाचा ग्रुप उदाहरण सांगायचं झालं तर टाइम्स ऑफ इंडिया, तर समजा व्यक्तिगत माझं उदाहरण सांगितलं तर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या मॅनेजमेंटच्या बरोबरचे माझे चांगले संबंध आहेत, उत्तम संबंध आहेत. पण याचा अर्थ आमचे मित्र गोविंदराव तवळकर आम्हाला ठोकायचं कधीतरी थांबवतात असं नाही. त्यांना वाटलं त्यावेळेला ते त्यांचा अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे, त्यांनी केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. हा त्या वेळेला तुम्ही एखादा अहवाल देता, तुम्ही अभिप्राय देता, तुम्ही अग्रलेख लिहिता, त्यामध्ये मुक्तपणानं लिहिण्याचा त्या पत्रकाराचा, संपादकाचा, वृत्तपत्र प्रतिनिधीचा 100% अधिकार आहे. तो असला पाहिजे आणि तो आहे हे महाराष्ट्रात आज दिसतं. मला खरं काळजी एका गोष्टीची वाटते की याशिवाय जे वृत्त देण्यात येतं, बातमी, आणि त्या बातमीत जर त्याचे मतं जर त्यांनी स्पष्ट करायला सुरुवात केली तर ते बरोबर नाही. ती थोडीशी प्रवृत्ती हल्ली यायला सुरुवात झालेली आहे. आणि वृत्त देताना वास्तवतेच्या बाहेर वृत्त देण्याच्या संदर्भातली भूमिका काही लोक बजवायला लागलेले आहेत आणि ते वैयक्तिक आवडीनिवडी, पसंती नापसंती यामधून, आणि हे लक्षण काही चांगलं अजिबात नाही. आणि नंबर 2, विशेषतः सामाजिक प्रश्नाच्या संदर्भात त्यांची जबाबदारी सामाजिक ऐक्याला पोषकच असली पाहिजे. पण काही वृत्तपत्रांनी मधल्या काळामध्ये मात्र चमत्कारिक धोरणं टाकली आणि अशा पद्धतीची वृत्त टाकली की त्याच्यामुळे एखाद्या समाजाच्या भावना उत्तेजित होतील. याचबरोबर आपल्याला आणखीन एक आता विचार नवीन इलेक्ट्रॉनिक मीडियाचा करायला पाहिजे, दूरदर्शन किंवा जी मॅगझिन्स निघतात त्याच्याविषयीचा. कारण पाश्चिमात्य देशामध्ये येलो TV सुद्धा आलेला आहे, ज्या पद्धतीने येलो जर्नलिझम आहे तसा. तर ही जी स्वायत्तता म्हणून मागच्या सरकारनं आता मांडलेली आहे, तर या राजकीय स्वायत्ततेबद्दल आपलं काय मत आहे? याच्यात स्वायत्तता असली पाहिजे याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये काही शंका नाही, ती असलीच पाहिजे. तर म्हणजे वास्तव चित्र लोकांच्या समोर सुद्धा निवडून येईल. पण आता पुन्हा हा प्रश्न वादग्रस्त अशा प्रकारचा होऊ शकतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण स्वायत्ततेच्या नावाखाली तिथं एका विशिष्ट विचाराचा पाठपुरावा करणारा वर्ग जर एकत्रित आला आणि तो आपल्या विचाराशी सुसंगत भूमिका जनमानसामध्ये रुजवण्याच्यासाठी या माध्यमाचा उपयोग करायला लागला तर या स्वायत्ततेला कवडीचा अर्थ नाही. मग कसली स्वायत्तता म्हणजे दुसऱ्यांच्यासाठी स्वायत्तता आणि आमच्यासाठी आम्ही पाहिजे त्या पद्धतीने करणार, हे बरोबर नाही. आणि म्हणून अस्वस्थता लोकांच्या मनामध्ये खूपदा होते ती त्याच्याबद्दल, म्हणजे चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये होती लोकांच्या मनामध्ये की आता हा राम जन्मभूमीचा इश्यू ज्यावेळेला सुरू झाला तो 30 तारखेला सत्याग्रह होणार होते, त्याच्या 2-4 दिवस आधी, 8-10 दिवस आधी दूरदर्शनमधून प्रोजेक्शन केलं गेलं. हे काही स्वायत्ततेचं लक्षण होतं. मला असं वाटतं की त्यावेळेला त्यांनी जर खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूच्या लोकांना बोलवून त्याच्यातून शांततेला प्रोत्साहन करणारं, आवाहन करणारं असा जर विचार प्रोजेक्ट केला असता तर त्याचा उपयोग झाला असता. पण उगीच त्याच्यामध्ये एकाच बाजूचे लोक आणून बसवायचे किंवा ज्या समाजामध्ये फार जे लोक विसरून गेलेले आहेत, लोक त्यांना माहिती नाही, त्यांचा कवडीचा प्रभाव नाही, म्हणजे त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल किंवा त्यागाबद्दल काही माझ्या मनामध्ये आतर नाही. पण जे आजच्या पिढीला ज्याचा काही परिणाम होऊ शकत नाही, त्यांना फार मोठ्या प्रमाणात प्रोजेक्शन दिलं तर त्याची काही उपयुक्तता ठरत नाही. पण आता आपली नाराजी जी होती इथल्या दूरदर्शन सुरुवातीला उगीच त्या वादग्रस्त प्रश्नात फार पडू नका तुम्ही. नाही, त्याच्यामध्ये नाही याचा, परंतु असा दुसरा एक भाग असा येतो की जसं आपण नाराजी व्यक्त करतात त्याला अर्थ आहे, तसंच त्यांचं असं म्हणणं की ज्यावेळेला आपलं सरकार होतं
त्यामुळे एक प्रकारे ती प्रतिमा उंचावण्याकरता दूरदर्शन तितकाच वापर झाला. एक्झॅक्टली, म्हणून आमचं म्हणणं तेव्हाही होतं आणि आजही हे आहे की तो करता कामा नये कुणीही. आणि तो ज्या वेळेला आम्ही राजकीय कामाच्यासाठी करू नये असं म्हणतात, त्यावेळेला त्याचं व्यवस्थापन ज्यांच्या हातामध्ये, त्यांनी आपल्या विचाराचा प्रसार करण्याच्यासाठी किंवा प्रभाव जनमानसात करायला सुद्धा करू नये. आजची जी शिक्षण पद्धती आहे त्याविषयी आपले काही आग्रह आहेत आणि ते आपण बोलून दाखवतो नेहमी. त्यापैकी प्राथमिक शिक्षणामधला जो ड्रॉपआउट आहे त्याबद्दल आपण नेहमीच चिंतित असता. जसा तो एक भाग आहे तसाच त्याच बाजूला शिक्षण क्षेत्रामधला भ्रष्टाचार हा सुद्धा अतिशय चिंतेचा विषय आजकालचा, विशेषतः मास कॉपिंग वगैरे. तर या बाबतीत आपली धोरणं काय येतात या बाबतीत? असं आहे की त्याच्यामध्ये आपण नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्र सगळ्या दृष्टीनं देशातलं पुढं असलेलं राज्य, तर अनेक बाबतीत ही गोष्ट खरी आहे. पण याचा अर्थ काय सगळं आत्मसंतुष्ट राहण्याची परिस्थिती नाही. आणि विशेषतः आपण आता फुल्यांची स्मृती शताब्दी करतो आहोत, वर्षात आता परवाच पूर्ण झालं की आंबेडकरांची करतो आहोत, किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांची सुद्धा जन्मशताब्दी झाली की ज्यांनी आयुष्य घालवलं शिक्षणाच्यासाठी, आणि त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. पण हा सगळा अभिमान ठेवत असताना महाराष्ट्रातलं चित्र काय दिसतंय? महाराष्ट्रातलं चित्र असं दिसतंय की या महाराष्ट्रामध्ये आज मितीला 57% लोकांना, 53% लोकांना लिहिता वाचता येत नाही, आणि 64% मुलींना आणि स्त्रियांना लिहिता वाचता येत नाही. एक चांगलं लक्षण आहे. त्याच्यात आमचा कमीपणा आहे, म्हणजे राज्यकर्ता म्हणून माझा कमीपणा आहे, शैक्षणिक चळवळीमध्ये सगळेजण सहभागी झालेले त्यांचा कमीपणा आहे, लोकप्रतिनिधींचा कमीपणा आहे, आणि हे दुरुस्त केल्याशिवाय गत्यंतरच नाही. आणि त्याच्यामध्ये दिसतंय काय महाराष्ट्रामध्ये आणखीन की 1ली ते 5वी पर्यंत किंवा 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण फार मोठ्या प्रमाणावर सोडून देणारा वर्ग आहे. त्याच्यामध्ये गरिबी कारण आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, शैक्षणिक संस्था दूर आहेत, किंवा त्यांना एक तशा प्रकारचं शैक्षणिक संस्थेमध्ये वातावरण निर्माण करायला शिक्षकाची जी जबाबदारी त्याच्यामध्ये ते कमी पडला का काय, असे पालकांनी या सगळ्या कामामध्ये जेवढं लक्ष घातलं पाहिजे ते नाही. अशी अनेक कारणं आहेत, ती कारणं घालवली पाहिजे. कारण जर आम्ही 64% स्त्रियांना लिहिता वाचता येतं अशाच परिस्थितीमध्ये ठेवणार असेल तर कसले समतेचा विचार मांडणार आणि कसला आधुनिक विज्ञानाचा मागोवा निर्माण करणारा समाज करणार? माझं तर स्वच्छ मत असं आहे की खऱ्या अर्थानं समाज समृद्धीच्या रस्त्याला न्यायचं असेल आणि घर मजबूत करायचं असेल तर पहिल्यांदा स्त्री ही शिक्षित झाली पाहिजे. आणि म्हणून मग सावित्रीबाई फुलेंना पुढाकार देऊन जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची शाळा काढली त्याचा आज आपण अभिमानाने वर्णन करतो. आणि त्याच सावित्रीबाईंच्या किंवा महात्मा ज्योतिबांच्या फुलामध्ये अजूनही स्त्री ही या सगळ्या चळवळीपासून बाजूला ठेवायची, हे अजिबात महाराष्ट्राला शोभणारं लक्षण आहे. आणि माझं स्वच्छ मत असं आहे की स्त्रीच्यात आत्मविश्वास निर्माण करायला जर आपण यशस्वी झालो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, तर हे राज्य आणि हे राष्ट्र सर्व दृष्टीने पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. मुलींच्या शिक्षणाचा जो भाग आपण सांगतात तो खरा आहे, पण याचबरोबर मला असं वाटतं की स्त्री एक सगळ्याच दृष्टीने एक शोषित असते हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. की धर्म म्हटला तो कुठलाही धर्म असो, त्यातलं पहिलं अंग हे एक्सप्लॉयटेशनचं शोषणाचं स्त्री असते. त्यामुळे या कुठल्याच ज्या गोष्टी आहेत त्यातले जे सामाजिक संदर्भ आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजेत. म्हणजे आता उदाहरणार्थ हुंडा पद्धती असेल किंवा मुसलमानांच्या मध्ये विशेषतः की तलाकचा जो नवीन नियम झाला त्यामुळं ज्या स्त्रिया रस्त्यावरती आल्या आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जे हाल झालेले आहेत, हा प्रश्न मला असं वाटतं की सोयीस्करपणे त्या धर्माच्या लोकांच्यावरती सोडून काही चालणार नाही. याच्यामध्ये जर सामाजिक संदर्भ असतील तर हा पुन्हा राज्यकर्त्यांचाच विषय असं मला वाटतं. या ठिकाणी धर्म न आणता तर ते जे काही सामाजिक संदर्भ आहेत ते तपासून बघायला पाहिजे. मुद्दा असा आहे की ते मग सती जाणारी स्त्री असो, तिला त्याच्यापासून आवर घालण्याचं काम असो, किंवा कुठल्याही जातीतली धर्मातली, ती हिंदू असो नाहीतर मुस्लिम असो, लग्नाच्या नंतर तिचं यत्किंचित विचार न करता तिला सोडून देण्याची, टाकून देण्याची समाजातली जी प्रवृत्ती असो, हे प्रवृत्तीचा पुरस्कार कुणी करता कामा नये. आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत त्या स्त्रीला समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करून स्वतःच्या पायावर उभं करण्याची परिस्थिती संपूर्ण समाजात आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मग तिला जे काही सहाय्य आणि तिला काही वाटा असण्याच्या संबंधीची जी भूमिका आहे तिची, त्याच्यात काहीही गैरवाजवी नाही आणि त्याचा पुरस्कार आपल्याला करावा लागेल. उद्याच्याला जर सगळं आता पुरुष जसा घरामध्ये कमावता असतो तीच पद्धत स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत जर सगळ्या समाजामध्ये देशामध्ये जर झाली तर तिने काहीतरी वेगळं मागितलं पाहिजे असं मी म्हणणार नाही. पण आज आपण तिला परावलंबीच ठेवलेली आहे. परावलंबी ठेवल्याच्या नंतर मग तिला कशातच वाटेकरी ठेवायचं नाही. आणि उद्याच्याला मनात आले की तिला सोडून दिली. पण ते काही मुस्लिमच सोडतात असं नाही, हिंदूही सोडतात. आम्ही मध्यंतरी, मी नाव सांगत पण एका जिल्ह्याचा पाहणी केली आणि ते एका जिल्ह्यातल्या एका तालुक्यातली 6 गावं आम्ही तपासली. मला आश्चर्य वाटलं, 64% घरात मुली अशा होत्या हिंदू समाजातल्या
100तल्या 64 घरामध्ये एक तरी मुलगी अशी होती की मग ती सोडलेली आहे, नांदवत नाहीत, फळा टाकून दिलेले आहेत, नवरा मारतो, माहेरची माणसं सासरची माणसं त्रास होतात किंवा पळून आलेली आहेत तत्सम प्रकारची. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये आणि मग तिच्या पुढं कसलं आयुष्य आहे, भयानक आयुष्य आहे तिचं. आणि मग तिला जर अशाच पद्धतीने ठेवायचं असेल तर या पद्धतीनं तिची परिस्थिती निर्माण करणाऱ्या घटकाला, मग तो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, त्या पुरुषाला तिची आर्थिक सुद्धा जबाबदारी काहीतरी घ्यायला लावावी लागेल. आणि ही सगळी घ्यायला लावत असताना दुसऱ्या बाजूनं या सगळ्या स्त्रियांच्यामध्ये ते त्याच्या कवडीचा अवलंबून नाही अशा प्रकारची परिस्थिती सतत जागृती निर्माण करून तिला संधी देऊन आपल्याला पूर्णपणानं करावी लागेल. ती केल्याशिवाय हा समाजच पुढे जाणार नाही. आणि त्याच्याच बरोबर मास कॉपिंगचा प्रश्न आहे, शिक्षणातला भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे, शिक्षणाचं जे खाजगीकरण आता आहे. पहिली गोष्ट असे की शिक्षणाच्या खाजगीकरणाची चर्चा बरीच चालू आहे आणि एकंदर खाजगीकरण विषय आणि शरद पवार याची चर्चा बरीच चालू आहे. तर त्यामुळे त्याच्याबद्दल मला बरं झालं तुम्ही विचारलं. पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की माझं स्वच्छ मत असं आहे की राज्य सरकारची जबाबदारी प्राथमिक पातळीवर सगळ्यांना शिक्षण देण्याची आहे. आज प्राथमिक पातळीवर फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणातून बाहेर आहेत, ही योग्य नाही. त्याच्यासाठी सरकारने खर्च केलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आता महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही 1500 कोटी रुपये खर्च करतो शिक्षण. आणि 1500 कोटीच्या पैकी प्राथमिक शिक्षणाला आमचा खर्च किती आहे? 48%. 1500 कोटीच्या 48% आम्ही प्राथमिक शिक्षणाला खर्च करतो. आणि राज्यात एकंदर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यापैकी 86% विद्यार्थी प्राथमिक शाळेत जातात. म्हणजे 86% विद्यार्थ्यांना आम्ही 48% खर्च करतो आणि 14% विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही 52% खर्च करतो. कसली शिक्षण पद्धती आहे? म्हणजे अजून निम्म्या लोकांना, मुलांना मी शिक्षण सुद्धा देत नाही. मग ते झोपडपट्टीतले असेल, कामगारांची मुलं असतील, लोएस्ट मध्यमवर्गाची असतील किंवा आणखीन खेड्यापाड्यातल्या गोरगरिबाची असतील, त्यांना साधा लिहिणं वाचणं सुद्धा अद्याप मिळत नाही. ती घटनेनं दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडू शकत नाही. त्याच्यासाठी आज आमचा पैसा कमी खर्च होतो आणि वर्षाला मात्र आम्ही 52% एकंदर 1500 कोटीच्या पैकी करतो. याचा काय अर्थ समजायचा? बरं, आता आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहेत जे मेरिटवर ॲडमिशन देणारी, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तिथं काय आपण मेरिटशिवाय ॲडमिशन देत नाही. कुणालाही द्यायचा अधिकार नाही. मला आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उद्याच्याला मी एखादा विद्यार्थी सरकार मान्य कॉलेजमध्ये मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला कमी मार्क असलेला ठेवावा, काही त्याची कारणं आहेत म्हणून जर निर्णय घेतला तर मलाही अधिकार नाही. आता हे राज्य प्रमुखाला सुद्धा अधिकार नाही. ही परिस्थिती आपण निवडली. मग त्याच्याशिवाय जे आणखीन विद्यार्थी येतात आणि त्यांच्यासाठी पुन्हा अशीच सवय करा म्हणतात, सवलत करा म्हणतात, ते कसं करणार? मग तिथं जर त्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर ठीक आहे बाबा, तू उत्तम प्रकारचे गुण मिळव, सरकारच्या मर्यादित जागा आहेत त्यापैकी तू त्याचा वाटेकरी हो. तू जर त्या गुण मिळू शकत नसतील, वाटेकरी होऊ शकत नसतील आणि तुला शिकायचं असेल तर मग सरकार करणार नाही, पण सरकार दुसरं दालन खुलं करेल. मग तिथं खाजगी शिक्षण संस्था आहे आणि जगातल्या सगळ्या देशामध्ये उच्च शिक्षण हे खाजगी संस्थेतूनच होतं, सरकारकडून होत नाही. म्हणजे आज इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी राज्य सरकारला मेडिकल कॉलेजला साधारणतः 6 लाख रुपयाच्या पुढे आता खर्च यायला लागलेला आहे. 6 लाख रुपये समाजाचे आम्ही खर्च करायचे आणि 6 लाख झाल्याचे खर्च केल्याच्या नंतर मग तो कमी पडलेल्या मार्काच्या विद्यार्थ्याला सुद्धा आणखीन 6 लाख रुपये खर्च करून काही दुसरी व्यवस्था करायची आणि ती व्यवस्था आम्ही केली नाही म्हटलं तर कुरकुर करत बसायची. आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्राथमिक शिक्षणाला पैसा नाही, भूमिका घ्यायची. हे मुळीच चालणार नाही. आपल्याला राज्यामध्ये आज जे 52% वरच्या शिक्षणाला 14%साठी आणि 48% हे 86%साठी हे चित्र बदलावं लागेल. आपल्याला उलटं करावं लागेल. प्राथमिक शिक्षणाला जास्त खर्च करणार, तो 60, 70, 80% करावं लागेल आणि 22% वरचं शिक्षण करावं लागेल. आणि व्यवसाय वार्षिक शिक्षण हे जरी स्वतःच्या खर्चातून हळूहळू घेतलं पाहिजे. त्यातल्या गरीब जी मुलं असतात, मध्यमवर्गाची मुलं असतात, गरजू मुलं असतात आणि उत्तम मार्क मिळवणारी जी मुलं असतात त्याच्यासाठी सरकारने शिष्यवृत्त्या द्याव्यात ना. पूर्ण त्याची फीची जबाबदारी सरकारने घ्यावी ना, माझी काही हरकत नाही त्याच्यामध्ये. पण देणाऱ्यांची ऐपत असलेल्यांनी का म्हणून त्याची जबाबदारी समाजाने घ्यायची? कितीतरी मला कुटुंब दिसतात, मुंबईमध्ये दिसतात अशी की ज्यांचं हजारो रुपयाचं उत्पन्न आहे. ते आपली मुलं पाठवतात कुठं त्या वेगवेगळ्या शाळेमध्ये, चंदीगडला, सिमल्याला, की जिथं त्यांचा खर्च साधारणतः प्राथमिक शाळेच्या मुलांचा 3000 रुपयाच्या पुढं असतो. मग आता तो 3000 रुपयाच्या पुढं ज्या पालकाला आपल्या मुलाच्यासाठी मासिक खर्च करण्याची कुवत आहे त्याला महाराष्ट्र सरकारने फुकट शिक्षण काय म्हणून द्यावं? म्हणून गरजू असेल 100% करू, उपेक्षित असेल निश्चित करू, मध्यमवर्गीय असेल, अत्यंत हुशार असेल त्याचा खर्च करू, परंतु सरसकट वरचं शिक्षण
सरकारी खर्चानं करण्याची, समाजाच्या खर्चानं करण्याची पद्धत बंद केली पाहिजे. आणि पण ती संधी प्राप्त व्हावी म्हणून मग खाजगी शिक्षण संस्था उभे केल्या पाहिजेत. त्याच्या संबंधीच्या काही तक्रारी सुरुवातीच्या काळामध्ये येणार, पण ते नंतर सेटल होईल. एक आता वेगळ्याच विषयाकडे आपण वळूयात की मला काही लोक असं सांगत असतात की मॅजेस्टिक बुक स्टोअरमध्ये आपण जेव्हा जायचं तेव्हा एका वेळेला 2-3 हजार रुपयाची पुस्तकं घेऊन आपण बाहेर पडतो. म्हणजे बऱ्यापैकी वाचायची आवड आपली असली पाहिजे काही काळापूर्वी, काही वर्षांच्या पूर्वी. आता या सगळ्याच्या या धगाधगीमध्ये आत्ताच्या किती वाचायला वेळ मिळतो तुम्हाला? एक तर ते एका वेळेला 2-3 हजार रुपयाची पुस्तकं घ्यायचं काही खरं नाही, कारण त्यावेळी एवढी पुस्तकं महाग नव्हती हल्लीची. ती 400-500 रुपयात सुद्धा चांगली पुस्तकं मिळायची. आता हल्ली मी बुक स्टॉलमध्ये फार जात नाही, गेलो तर कधीतरी 1-2 ठराविक बुक स्टॉल स्टँड वगैरे तिथे जातो. आणि वाचायला हे कबूल केलं पाहिजे की पूर्वीसारखं आता वेळ मिळत नाही. पण ज्यावेळेला प्रवासात व्यवसायात कुठेतरी वाचता येईल 2 गोष्टी आहेत आणि हे तेवढं वाचतो. पण माझा काही जवळच्या मित्रांचा समूह आहे की जे वाचत असतात, ज्यांना अतिशय वाचनाचं नाद आहे. आणि माझं त्यांचं अंडरस्टँडिंग बऱ्याच वर्षापासून आहे. त्यांनी चांगलं जे वाचलेलं असेल आणि त्याच्यात मी बघितलं पाहिजे असं वाटतील तेवढ्या गोष्टीवर खुणा करून त्याच्यात कागद घालून ते पुस्तक माझ्याकडे पाठवायचं. तर त्यातला तो महत्त्वाचा ऑपरेटिव्ह पार्ट असतो तो मी वाचून घेतो आणि अधिक डिटेल वाचायला जशी सवड मिळेल तसं वाचतो. त्यातली आपली आवड काय असते जास्त त्यातली? म्हणजे फिक्शन मध्ये कादंबरी असते, काव्य असतं का? तुम्ही जास्त पॉलिटिकल रिडिंग जास्त? आता मी कादंबरी वगैरे काही फारसं वाचत नाही. काव्य वाचतो पण कादंबऱ्या काही फारसं वाचत नाही. रेअर एखाद दुसरी पण वाचतो. एक अर्थशास्त्रावर आधारित, अर्थव्यवस्था बदलण्याच्यासाठी जे जे काही नवीन लिखाण येतं आणि विचार येतो त्याचं प्रामुख्यानं वाचन मोठ्या प्रमाणात. आणि मग थोडं हिस्ट्री, चरित्र, काही सामाजिक परिवर्तनाच्या संबंधातली काही पुस्तकं आणि याचंच प्रामुख्यानं हल्ली वाचन होतं. मी काही कथा आणि कादंबऱ्या ह्या फार मर्यादित. कविता वाचतो पण कविता नवीन कवींच्या जास्त वाचतो. कारण मला ही नवीन पोरं फार विदर्भात, मराठवाड्यात, मागासलेल्या समाजात, भटक्यांच्यामध्ये भयंकर प्रभावी, पॉवरफुल अशा प्रकारचे कवी पुढे येतात असं वाटतं. आणि एक तर ते वाचण्याने अस्वस्थ करूनही सोडतात. आपण राज्याचा प्रमुख आणि प्रशासक म्हणून अजूनही चिकार ठिकाणी जिथं अत्याचार, अन्याय चाललेले आहेत त्याची एक कल्पना आणखीन जवळून येते. ते दुरुस्त करण्याच्यासाठी आपल्याला काही पावलं टाकली पाहिजे त्याची कल्पना येते. काहींचं काव्य तर वाचल्यानंतर तर आपण स्वतःच कोणीतरी अपराधी होत असं वाटतं. इतकी प्रभावशाली लिहिण्याची कुवत असलेली ही तरुण मुलं येतात, तर त्याच्याशी मी संपर्क ठेवलेला आहे. अच्छा. पण आता साहित्यावरून जसा विषय निघाला, साहित्याच्या उत्तेजनाबद्दल बोलत असताना 1-2 गोष्टी उद्भवतात या ठिकाणी. एक तर आपण पुरस्कारासंबंधी थोडंसं बोललं पाहिजे. पुरस्कार हे आवश्यक आहे ते दिले जातात. असं आहे की ते काही वर्ग असा असतो की तो आता वर्ग तयार झालेला आहे की कुठल्याही गोष्टीत जिथं सरकारशी संबंध असल्यानंतर मग लगेच आपलं पावित्र्य फार खराब होतं अशा प्रकारची भूमिका घेणार. आणि मी काही त्याच्याशी फार सहमत नाही. गव्हर्नमेंट म्हणून कुठंतरी सत्तेचा गैरवापर करून कोणाला खिशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असेल 100% त्याला विरोध केला पाहिजे. स्वतःच्या मताला मुरड घालण्याची भूमिका सरकार म्हणून कुठेतरी करत असेल, सरकारच्या किंवा प्रलोभन सरकारी देऊन जर करत असेल तर ते चुकीचं आहे. त्याला निश्चित कुणी टीका केली तर तो त्यांचा अधिकार आहे. पण आता तुम्ही म्हणतात की आम्ही पुरस्काराला काही मदत केली. काय त्याच्यात कोणाची निवड आम्ही केली होती? या महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी दिलेल्या पुरस्कारामध्ये एकाही व्यक्तीची निवड केलेली नव्हती. ती निवड राष्ट्रीय पातळीवर त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्याकडून झाली. परमवीर चक्र मिळालं कोणी? महाराष्ट्र सरकारने दिलं होतं. कोणीतरी तिथं चायनीज बॉर्डरवर किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवर अद्वितीय अशा प्रकारचं कामगिरी केली म्हणून लष्कराने त्या संबंधीचा निर्णय घेतला आणि तो महाराष्ट्रातला होता. त्याचा आम्ही गौरव करायला नको. महाराष्ट्र शासन म्हणून आपल्या राज्याचा अभिमान नको ठेवायला. आपल्या राज्याची प्रतिष्ठा वाढवली, एवढं कर्तृत्व दाखवलं त्या माणसाला आपलं राज्यही आपल्या गुणाचं चीज करतं असा विचार करायला नको. मग ते अर्जुन अवॉर्ड असो, तो मग साहित्य अकॅडमीचा असो, संगीत ललित कला अकॅडमीचा अवॉर्ड असो, नाट्य अकॅडमीचा असो, कितीतरी चांगली अशी माणसं त्यांनी उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्याच्यात सरकार म्हणून सरकार करतं हे सरकारनेच केलं पाहिजे, दुसरं कोण करणार? मग तुम्ही बिर्लानी केलं तर चालेल? मग म्हणतील भांडवलदारांची बटीक झाली. मग त्याच्यापेक्षा समाजाने केलं. सरकार याचा अर्थ काही शरद पवार नाही, याचा अर्थ महाराष्ट्रातली 6 कोटी जनता. आपल्या भोवती एक प्रकारचे फार अनप्रिडिक्टेबल असं काहीतरी असतं की काही राजकारणी लोकांची धोरणं किंवा गणितं 1 आणि 1-2 कळू शकतात, 3 आणि 4-7 कळू शकतात. पण शरद पवारांच्या बाबतीत असं बोललं जातं की कळू शकत नाही. हे असं काहीतरी जे वातावरण आहे याच्याबद्दल आपले काही असं काही मत असेल तर पाहिजे.
असं काय असावं? दोन गोष्टी अशा आहेत की मला माहिती नाही, पण मला जे योग्य वाटतं ते मी करतो. त्याच्यामध्ये असं आहे की 2 + 2 4 होतात, हे बरोबर आहे. परंतु हे बरोबर आहे म्हणत असताना आपण म्हणजे एका विशिष्ट चौकटीत काम करत असताना एका विशिष्ट रस्त्याने जाण्याचा आपला मार्ग असला पाहिजे, हे 100% बरोबर आहे. पण आपल्याला सगळं दिसतं इथं खड्डा आहे, आणि इथं खड्डा असताना आपण त्या खड्ड्यात जाण्याच्या रस्त्याला विरोध केला पाहिजे. आणि मग तो खड्डा आहे हे दिसत असताना सुद्धा फार मोठा माणूस सांगतो तो खड्डा नाही, तुम्ही तसंच जा. तो उगीच कोणीतरी सांगतो म्हणून त्या खड्ड्यात उडी टाकणं मला स्वतःला पसंत नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये भूमिका वेगळी घेतो, हे बरोबर नाही. आणि हे त्याला विरोध केला पाहिजे की याच्यापेक्षा वेगळी पावलं टाकली पाहिजे. लोक म्हणतात की तुमचं काही खात्री देता येत नाही, तुम्ही काही बोलता येत नाही. धोरणं अशी आपली खात्री निश्चितपणानं धोरण राबवण्याच्या संबंधीचा विश्वास नक्कीपणानं. पण एखादं धोरण राबवल्याच्या नंतर त्या धोरणामध्ये उणेपणा आहे हे स्पष्ट जाणून आपण ती चूक कबूल करून दुरुस्त करण्याचा विचार जर मांडला तर त्याच्यामध्ये काहीतरी माघार घेणं आहे, त्याच्यामध्ये कमीपणा आहे, किंवा त्याच्यामध्ये आपली फसगत झालेली आहे की आत्तापर्यंत आपण लोकांना सांगितलेलं आहे ते फसलेलं आहे, आपला विचार आपलं धोरण फसलं असा निष्कर्ष काढून लोक आपल्यावर ठपका देतील. म्हणून आपण त्याच्यावर बोलू नये किंवा तेच आपलं चालवत पुढं राहावं, हा जो म्हणणारा वर्ग आहे त्या वर्गाची भूमिका मला मुळीच पसंत पडत नाही. जर आपल्याला लक्षात आलं असेल आपली कॉन्शियस चूक झाली कबूल करू, मनुष्य स्वभाव आहे. आपल्याकडून काही आपण काही हे आहोत काय की प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं 100% बरोबर. चूक झाली असेल तर चूक झाली, धोरणामध्ये बदल केला पाहिजे आणि ते बदलतं धोरण स्वीकारून पुढे पावलं टाकली पाहिजे. ही भूमिका ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला तुम्ही म्हणता तशा प्रकारची चर्चा केली जाते. पण मला काही त्याची फारशी चिंता वाटत नाही. माझं स्वच्छ मत आहे बेछूटपणानं असल्या सगळ्या प्रश्नाच्या संबंधीची भूमिका घेतली पाहिजे. फक्त त्याच्यात आपल्या मनापासून पटलं पाहिजे की आपण करतोय ते प्रामाणिकपणानं समाजाच्या, राज्याच्या, देशाच्या व्यापक हिताला अनुकूल असं आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते खूप अनप्रिडिक्टेबल आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे कधीच कळत नाही. किंवा एखादा त्यांना प्रश्न विचारला किंवा त्यांचा डिसिजन असला तर ते घरी येऊन आपण किती विचारलं तरी कधीच उत्तर देणार नाही. जेव्हा पेपरमध्ये येतं तेव्हा कळतं की त्यांचं कॅल्क्युलेशन असं होतं किंवा त्याचा अप्रोच तसा होता. पण जनरली तो नेहमीच पॉझिटिव्ह असतो. आणि माझा राजकारणाशी काही संबंध नाही, मी त्याच्यात कधी इन्व्हॉल्व झालेली नाही, मला तो प्रांत आवडतही नाही. त्याच्यामुळे मी माझं घर, माझी मित्रमंडळी, माझे नातेवाईक यांच्यात माझं चाललेलं असतं.